तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः निर्माण करत आहात. तुमचा दृष्टिकोन निर्माण करतोय. तुम्ही कुठल्या चष्म्याने या जगाला बघतात, तुम्ही कुठल्या चष्म्याने तुमच्या नात्यांना बघतात, तसं तुमचं नातं, तसं तुमचं जीवन होत असतं. जिथे खरं प्रेम असतं ना, तिथे संशयाला जागाच नसते. आणि जिथे संशय मनामध्ये असतो ना, तिथे प्रेम येऊ शकत नाही. संशय हा काळा चष्मा आहे मनाचा. कितीही चांगला असेल, तुम्हाला त्याच्यात काळं बेरच दिसणार आहे. का बरं? कारण तुमच्या मनात संशय आहे. आणि ज्याच्या मनात संशय आहे ना, त्याला समोरच्यात कधी चांगलं दिसूच शकत नाही. संशय असलेलं मन नात्यांना जाळून टाकतं. संशय असलेलं मन घराला जाळून टाकतं. ते चांगलं बघू देत नाही. संशय तुमच्या मनामध्ये विष कालवतं. संशय तुमच्या नात्यांना तोडतं. संशय तुमच्या जीवनाला बर्बाद करतं. एखादी बाई असेल, बायको, ती नवऱ्यावर, किंवा नवरा असेल बायकोवर, संशय संशय संशय. मग दुसऱ्यांनी किती जरी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, किती जरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा त्यांच्यातलं चांगलं तुम्हाला दिसू शकत नाही. तुम्ही आयुष्य बर्बाद करतात. स्वतः तर नाराज राहतातच, स्वतः तर ताणतणावात राहतातच, पण तुमच्यामुळे तुम्ही इतरांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन न देता निगेटिव्ह व्हायब्रेशन देतात. का बरं? कारण तुमच्या मनात बसलेला तो तुमचा संशय. याचा अर्थच आहे की तुमचा विश्वास नाही. जिथं विश्वास नाही ना, जिथं प्रेम नाही ना, तिथे संशय येतो. सूर्य असेल तर अंधार राहूच शकत नाही, आणि अंधार आहे याचा अर्थच काय आहे? सूर्य नाही. मनात संशय आहे याचा अर्थच काय आहे? प्रेम नाहीये, विश्वास नाही. आणि नातं जर जोडायचं असेल तर फक्त प्रेम आणि विश्वास पाहिजे. एकदा मनात संशय आला की समोरच्याने काही जरी बोललं, काही जरी केलं, तर तुमच्याकडे निगेटिव्हिटी असल्यामुळे तुम्हाला त्याच्यात निगेटिव्हच दिसेल. तुम्ही कधीच स्वतः आनंदी राहणार नाही, दुसऱ्यांना आनंद देणार नाही. आणि जेव्हा स्वतःवरचा विश्वास कमी असतो ना, जेव्हा समोरच्याच्या प्रेमावरचा विश्वास कमी असतो ना, तेव्हा हा संशय येतो. एक व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करते, एक व्यक्ती तुमच्या सोबत आहे, तिने तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला दिलेलं आहे. पण ज्या वेळेला तुमच्या मनातला तो जो काळा मेघ आहे ना, काळा ढग आहे ना, जो संशय, त्या संशयाचा पडदा तुमच्या डोळ्यावरती पडतो, त्यावेळेला मात्र तुम्हाला ती व्यक्ती तुमच्यावरती किती प्रेम करते, ती व्यक्ती तुमच्या सोबत आहे हे दिसत नाही. तुमच्या मनाच्या कल्पना, तुमच्या त्या मनाच्या कल्पना येतात, आणि तुम्ही मनाने त्या व्यक्तीला दुसऱ्यासोबत जोडता आणि आयुष्य बर्बाद करतात, स्वतःचं आणि दुसऱ्याचं सुद्धा. हा संशय त्या रावणाच्या डोक्यांसारखा आहे. एक डोकं उडवलं की दुसरं डोकं, एक डोकं उडवलं की दुसरं डोकं हजर, एक डोकं उडवलं की तिसरं डोकं हजर. ते कधीच संपू देत नाही. खरंच प्रेम आहे, खरंच विश्वास आहे, जाऊ द्या समोरच्यावरचा, सोडून द्या समोरच्यावरचा विश्वास. स्वतःवरती विश्वास आहे की माझ्या प्रेमात, माझ्यामध्ये एवढी ताकद आहे की माझी माणसं माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. माझी माणसं माझ्यापासून दुसरीकडे जाऊच शकत नाही. हा विश्वास ज्यावेळेला तुमचा स्वतःवरचा कमी होतो ना, तुम्ही तसेच विचार करतात जसं तुम्ही बघतात, जसा तुमचा दृष्टिकोन. आणि जसा तुम्ही विचार करता ना, तसं तुम्ही तुमचं आयुष्य घडवतात, तसं तुम्ही तुमच्या घरात निर्माण करतात, तसं तुमच्या रिलेशन मध्ये तुम्ही निर्माण करतात. आणि किती जरी सांगितलं ना, समोरचा माणूस मरेपर्यंत तुम्हाला कळत नाही. एखाद्या व्यक्ती तुम्हाला सांगतोय की अरे प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे, पण त्याचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक मोठी भिंत असते संशयाची. गीतेत श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला हेच सांगितलं की जिथे संशय आहे तिथे नातं नाहीये. जिथे संशय आहे तिथं बदल होऊ शकत नाही. जिथे संशय आहे
तिथे फक्त निगेटिव्ह विचारच निर्माण होते. मी फक्त नात्यांमधल्या संशयाबद्दल बोलत नाही. एखादं कार्य करायचं आहे, ते कार्य करण्याच्या आधीच तुमच्या मनात स्वतःबद्दल संशय, मी ते पूर्ण करू शकेल का, झालं निगेटिव्हिटी आली, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या सोबत आली. सदा सत्संग ऐकतायत, शिबिर करतायत, सत्संगात शिबिरात सुद्धा माऊलीजी हे स्वतःच्या स्वार्थासाठी तर बोलत नसतील. म्हणजे मी काय सांगतोय ते राहिलं बाजूला आणि दुसरंच काहीतरी तुमच्या डोक्यात सुरू. मग माझे शब्द कसे जातील तुमच्या हृदयात? मी तर हृदयापासून बोलतोय, पण तुमचं हृदय बंद झालेले कशामुळे? तुमच्या संशयामुळे. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करतात, तुमच्या घरातले लोक, कधीतरी स्वतःवरती, परमेश्वरावरती, या लोकांवरती पूर्ण विश्वास ठेवणार आहोत का? नाही माऊली, विश्वास तोडला ना, विश्वास ठेवला ना, विश्वासघात झाला आमचा. म्हणजे 100 लोक तुमच्या आयुष्यात आले, 100 पैकी 100 लोकांनी तुमचा विश्वासघात केला का? 100तला एखादा व्यक्ती निघू शकतो तसा. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा ना. तुम्ही तुमचं आयुष्य निर्माण करणार, लक्षात ठेवा. माझं चांगलंच होणार आहे. अडचणी आल्या तरी सुद्धा माझ्यात प्रेम, माझ्यात ती परमेश्वराची ऊर्जा, माझ्यात ती आनंद स्वरूप ऊर्जा आहे आणि मी माझं जीवन बदलणार आहे, हा विश्वास अगोदर ठेवा. हे संशयाचं भूत घुसलं ना. तुम्ही बघा, आज जे पेपरमध्ये बातम्या वाचतायत घटस्फोट झाली, आज ज्या पेपरमध्ये तुम्ही बातम्या वाचतायत की नाते तुटले, आज ज्या पेपरमध्ये बातम्या वाचतायत की कुऱ्हाडीचे घाव घातले, आज ज्या पेपरमधल्या बातम्या तुम्ही वाचतायत की कुणीतरी कुणाचा खून केला, कुठपर्यंत मजल गेली? खुनापर्यंत. कशामुळे? बस एक मनातला तो किडा, संशयाचा. परमेश्वराने निर्माण केलेल्या नात्याला तुमच्या मनातल्या घाणीने, नकारात्मकतेने तोडू नका. आणि हे दुसऱ्यासाठी नाही, कुणासाठी, हे तुमच्यासाठी आहे. तुम्हीच तुमच्या लोकांना दूर करू नका. जे सामर्थ्य परमात्म्याने तुम्हाला दिलेले आहे ना, त्या सामर्थ्याला पाहायला सुद्धा श्रद्धा लागते, समर्पण लागते, विश्वास लागतो. आणि बदल करायचा असेल ना, एका क्षणात होतो. नाही तर आयुष्य संपून जाईल, पण असेच राहताल, एकटे राहताल, पण सुधारणार नाही. आणि जो दुसऱ्याला दोष देतो, लक्षात घ्या, जो दुसऱ्याला दोष देतो तो कधीच स्वतःचं जीवन बदलू शकत नाही. प्रॉब्लेम तुमच्यात आहे. आणि तुम्ही म्हणता तुझ्यामुळे झालं, दुसऱ्यामुळे झालं. कुणीही तुमच्यावरती परिणाम करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की परिणाम माझ्यावरती होतो. चांगल्या शब्दांचा परिणाम होत नाही, प्रेम व्यक्त केलं त्याचा परिणाम होत नाही, कुणीतरी तुम्हाला सांगितलं तू सगळं काही करू शकतो त्याचा परिणाम तुम्ही होऊ देत नाही स्वतःवरती. आणि एक निगेटिव्ह शब्द कोणाचा, बस मनाला लावून घ्यायची बिमारी लागलेली तुम्हाला. आणि हा सत्संग आहे ना, जागृत करण्यासाठी. बदला, आत्ता या क्षणात बदला. तिची बदला घ्यायची, सूड घ्यायची वृत्ती आहे ना, ती बदला. आणि स्वतःला प्रेममय कसं करता येईल ते बघा ना. स्वतःला पॉझिटिव्ह कसं करता येईल ते बघा ना. दुसऱ्यांना बदलू नका ना, स्वतःला बदला. आहे तुमची तयारी खरंच? लिहा कॉमेंटमध्ये, होय मी बदलणार आहे. कसं बदलायचं? मार्ग आहेत. ज्ञानयोगाचं शिबिर करा. चांगल्या लोकांचे विचार आहे का? स्वतःमध्ये विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह विचार करत राहा, नकारात्मक गोष्टी ऐकू नका, नकारात्मक विचार सोडून द्या. आणि इतरांना बदलण्याच्या भानगडीत न पडता अगोदर मला बदलायचंय, त्याच्यासाठी रोज प्राणायाम करा. प्राणायामाने ऊर्जा वाढली की आपोआप पॉझिटिव्ह विचार येतात. प्राणायाम काही म्हाताऱ्या लोकांसाठी नाहीये. ध्यान करा,
ते ध्यान सुद्धा रोग दूर करण्यासाठी करू नका. उद्देश महत्वाचा आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते ध्यान करा. आनंदातून ध्यान करा. तुमचे प्राणायाम ध्यान सुद्धा कारणासाठी. रोग असेल तर करायचं, निगेटिव्हिटी आली तर करायचं. प्राणायाम ध्यान कसे करायला पाहिजे? आई लेकरावरती कसं प्रेम करते विनाकारण, तसं आवडतं म्हणून करा ना. 24 त्या सिरियल बघतात, त्या सिरियल मधली घाण बघतात, ते डोक्यात तीच घाण ठेवतात. बदला आता या क्षणात तरी स्वतःला. आता सुद्धा बघा, हा कचऱ्यावाल्याचा तिकडे आवाज येतोय, मी पण बोलतोय, दोन्ही आवाज येत आहेत. पण तुमचं लक्ष जर माझ्याकडे असेल तर तुमचं त्याच्याकडे लक्ष नसेल, आणि त्याच्याकडे जर लक्ष असेल तर तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नसेल. असंच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि स्वतःवरती विश्वास ठेवून तुमचं जीवन बदलण्याची जबाबदारी घ्या. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. परमेश्वर तुम्हाला स्वतःचं आयुष्य बदलण्याची संधी देव, बस एवढंच मी परमेश्वराकडे मागतो. आणि हे ऐकून सुद्धा जर तुम्ही नाही बदल केला स्वतःत, हे ऐकून सुद्धा जर तुम्ही नाही परिवर्तन केलं स्वतःत, आणि दुसऱ्यांनाच दोष देत राहिलात, आयुष्य कधीच बदलणार नाही. एवढं लक्षात ठेवा. स्वतःचं आयुष्य बदलण्याची जबाबदारी स्वतः घ्या. आत्ता घ्या, इथेच घ्या. सांगा स्वतःला, यस, मी 100% बदलणार आहे. या क्षणापासून मी माझं आयुष्य बदलणार. भरून जा प्रेमाने. हे जीवन लक्षात ठेवा, हे जीवन संशय, द्वेष, नकारात्मकता हे सगळं भरून घेऊन जगण्यासाठी नाही. जीवन खूप छोटं, कोण कधी मरेल सांगता येत नाही. एक क्षण येईल की आपली माणसं म्हणणारे लोक एका क्षणात मरताल, आणि तुमच्या आयुष्यात फक्त एक गोष्ट शिल्लक राहील, रडणं, पश्चाताप, आणि मी का त्या क्षणाला स्वीकारलं नाही. जिवंत आहेत ना माणसं, तोपर्यंतच काय करता येईल बदल स्वतः तो करा. कुणाकडनंच कुठलीच अपेक्षा न ठेवता मी काय देऊ शकतो, फक्त दुसऱ्याकडनं घ्यायचं एवढं आलं ना, नाही बदल होऊ शकत. मी काय देऊ शकतो त्याचा विचार करा ना. मी या नात्यामध्ये काय देऊ शकतो, मी या जगाला काय देऊ शकतो, मी या विश्वाला काय देऊ शकतो. मी माझ्या हसण्याने, अरे नुसतं स्माईल करावं, हे ऐकता स्माईल करून बघा, पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप जाते. एखाद्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य फुलवणं, एखाद्यावरती भरभरून प्रेम करणं, एखाद्याला देत राहणं, याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम काय? प्रार्थना करा परमेश्वराकडे की माझ्यासोबत, माझ्या अगोदर सगळ्यांचं चांगलं होऊ दे. आपोआप मन शांत होतं. देऊन बघा, देण्यासाठी जन्म आहे. हा सत्संग सुद्धा तुम्हाला जागी करण्यासाठी, नाही ते एक एक क्षण जातोय. कबीरांनी खूप सुंदर सांगितलं, पत्ता टूटा डाल से ले गई पवन उड़ाए, अब के बिछड़े कब मिलेंगे दूर पडेंगे जाए. झाडाचं पंजावेला झाडापासून तुटतं ना, झालं, संपलं नातं, संपलं तेच. पत्ता टूटा डाल से, ते खाली पडलं पण तिथेच राहत नाही. ले गई पवन उड़ाए, वारं त्याला कुठे घेऊन जात. अब के बिछड़े कब मिले दूर पडेंगे जाए. एकदा हे गेले ना, आयुष्यात कधीच हे भेटणार नाही. हा क्षण, हा दिवस, ही माणसं, हे जीवन, हे शरीर, हे मन पुन्हा नाहीये. बदल करायचा आत्ताच, नाही तर कधीच होऊ शकत नाही. आणि याच्यासाठी जोडल्या जा ज्ञानयोगासोबत. सहपरिवार शिबिर करा. आणि खरंच याच्यातून जर काही असं तुम्हाला वाटलं की नाही, ही तळमळ जी माऊलीजींची ही माझ्यापर्यंत पोहोचली, मला जीवन बदलायचंय, तर स्वतःत परिवर्तन करा. आणि हा सत्संग सर्वांपर्यंत शेअर करा. आणि सत्संग शेअर करताना स्वतःत परिवर्तन करून इथून पुढे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यात, तुमच्या जीवनात, तुमच्या आजूबाजूला जर शेअर करायचं असेल तर फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम शेअर करा. जय गुरुदेव.